नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आता आपण फार्म हाऊसवर आपण मागे बघितलेलं आहे, झाडं बघितले, फार्म हाऊस बाहेरून बघितला. तर असा एक कप्पा आहे की मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता आपण लवकरच जाणार आहोत की आमचं घर शेतामध्ये बांधलेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत आमचा वरचा रूम. तर चला तर मग आपण जाऊया. तुम्हाला नक्कीच आवडेल, व्हिडिओ पूर्ण बघा. चला, आता आपण चाललेलो आहे वरचा रूम बघायला. तर हे माझ्या नातवाचं खेळणं आहे, त्याच्यासाठी मी ठेवलेलं आहे. इकडं या गाड्या आहेत, त्याला गाड्या खूप आवडतात. त्याच्याच आहे, त्याच्या घरून आणलेल्या आहे, काही मी विकत घेतलेलं आहे. बॉल आहे, हे मोठा बाऊल आहे. तर आता आपण चाललेलो आहे वरचा रूम बघायला, आमच्या शेतातल्या घराचा वरचा रूम. कैरी आता आपण चाललेलो आहे. नातू आहे आमचा विरांश. विरा जावई आहेत आमचे. मुलगी आहे, ही पण मुलगी आहे मोठी. वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर आम्ही घरातच वर्क फ्रॉम होम केलं आहे. इकडं नेट पण आहे. कसं वाटतं काम करताना घरून, आणि ते पण गावी शेतातल्या घरामधून वर्क फ्रॉम होम करायला कसं वाटतं? शांत उभा राहा. हां सांग. खूप छान वाटतं, मुंबईसारखंच फील येतं, असं काही वेगळं वाटतच नाही. खूप छान वाटतंय, मुंबईसारखाच फील येतोय, असं काही वेगळं वाटत नाही की मी गावावरून काम करते असं. तुझं काम व्यवस्थित चालू आहे का? हो. इकडे आम्ही ओटा केलेला वरती चहा पाणी करण्यासाठी. त्या ओट्यावरतीच हे मांडलेलं आहे, कारण इथं पिणं आहे. आणि आता आपल्याला अंकिता रूम दाखवीन सगळी. चला, आम्हाला रूम दाखवा तुमची. आपली रूम दाखवा, शेतामधली आपला वरचा रूम आहे. हा वरचा रूम आहे. हे इथेचं बाथरूम आहे. या बाथरूमची खासियत म्हणजे इथे बाथटब आहे, तुम्ही बघू शकतात. गावच्या ठिकाणी अगदी शहरासारखी सोय केलेली आहे. 5 स्टार हॉटेलसारखी सोय इथे. काय ते लाईट आहे, सगळी सोय केलेली आहे. येस, बाथटब आहे. म्हणजे बाथटब आहे. हो, म्हणजे आणि तिथे एक जर फॅन पण आहे. तर शेतीमध्ये बोल. हो, तर शेतामध्येच आमचं आहे घर. आता मी इथे टी व्ही आहे. हा आता नाही. इथे घ्या. हां, तर हा आमचा वरचा रूम आहे. वरच्या रूमवरती आमचं बेड आहे. विरांश गाड्या खेळतोय तो. त्याला गाड्या खूप आवडतात. बोल विरा, बोल, सांग. त्याला गाड्या खूप आवडतात. आणि इकडं कपाट आहे. इकडं घड्याळ पण आहे वरती. नको दाखव. हे बाहेरचं सीन दिसतो, इथून शेती दिसते. हे दाखवून ना. हे बाहेरचं दिसतं, मका होती, आता मका निघून गेलेली आहे. ते आंब्याचं झाड आहे, आपण व्हिडिओ टाकला शॉर्ट. तर हे बाहेरचं दिसतं. आता ऊन भरपूर आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे. आणि
ए सी पण आहे, ऊन भरपूर असल्यामुळं आम्ही ए सी पण बसून घेतलेला आहे. पंखा आहे आणि काय POP करून घेतलेलं आहे सगळं. ते जाईल इकडे चौकोन पण केलेलं आहे आणि अंडरग्राऊंड लाईटिंग पण केलेली अंडरग्राऊंड लाईटिंग पण केलेली आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे. तर आम्ही खूप मेहनतीने बनवून घेतलेला आहे. तर हा कप्पा तुम्ही कधी बघितलेला नव्हता किंवा मी पण कधी शूटिंग काढलेली नव्हती. तर आज म्हटलं वर्क फ्रॉम होम चालू आहे तर त्यानिमित्ताने दाखवून देऊ म्हटलं. हा आपला वरचा रूम. तर त्याच्यामुळे आपल्याला आयडियाज येतात की आपण पण करू शकतो बा, काय हरकत आहे, शेतामध्ये एवढं शेती आपण करतो, पैसे कमवतो. तर असा एखादा रूम किंवा एखादा कोपरा किंवा एखादी जागा की अशी असावं की आपल्यासाठी ती आनंददायी, शांततेची, सुखसोयीने भरपूर अशी असावी. तर इकडं आमचं TV पण आहे आणि नेट पण आहे. वायफाय घेतलेला आहे आम्ही वरच्या रूमला पण खालच्या रूमला पण. आणि इकडं मागची साईड पण दिसते, इकडं खिडकीमधून हवा भरपूर येते. कैरीचं झाडं, गोडाऊन, पार्किंग हे सगळं पण दिसतं. आणि पावसाळ्यामध्ये खूप मजा येते, थंडीमध्ये खूप थंड हवा येते, उन्हाळ्यामध्ये आपण AC लावून घेतलेला आहे. तर आलेल्या पाहुण्यांना आपण विचारू की म्हणजे तुम्हाला कसं वाटतं, सोय आहे तर मग असावं का, वरचा रूम असावा का एखादा कोपरा आपल्यासाठी. तर तुमचं काय मत आहे तर तुम्ही सांगा. नमस्कार. ठीक. यांनी पूर्ण आयुष्य आपल्या शहरामध्ये सर्व्हिसमध्ये अर्पण केल्यानंतर इकडे आता गावाला रिटायरमेंटनंतर जे आयुष्य ठरवलं आहे, पुढचं आयुष्य कसं घालवायचं त्यासाठी त्यांनी जे पुढचं नियोजन केलेलं आहे, हे जे घर बांधले आहे, सर्वोत्तम घर, अतिशय मस्त आणि हवेशीर असं मळ्यामधलं घर आहे. पण इकडे आल्यावरती असं वाटते रूम बघून की मी कुठे गावामध्ये न येता एक शहरामध्येच घर आहे. त्यांनी जे AC वगैरे राहण्याची सोय एकदम मस्त केलेली आहे. AC परत बाथटब, हवेशीर. ही रूम जी बांधली आहे ही असं वाटतच नाही की मी शहरामध्ये असं गावामध्ये आहे असं वाटतच नाही आहे. मी शहरामध्ये असल्यासारखंच मला वाटते. अतिशय उत्तम सोय केली आहे आणि नक्की एकदा. गावाला काय आवडतं तुला? गावाला काय आवडतं तुला सांग. मस्त खेळायला जागा आहे. खेळायला जागा आहे इकडे मला. बॅट बॉल इकडे. सायकल चालवतो मी इकडे. सायकल चालवतो मी. अजून काय काय इथे मोठं ग्राउंड आहे खेळायला. इथे मोठा ग्राउंड आहे खेळायला. मजा येते मला. मग मजा येते इथे. सगळ्यांनी मामाच्या गावाला या. मामाच्या गावाला या. मामाकडे खूप सिलेंडर पण आहे. आता हे माझं झालं. हॅलो गाईज, बाय. हॅलो गाईस, बाय. आपण पुन्हा एकदा आलेलो आहे रूममध्ये. थोड्या वेळापूर्वी आपण शूटिंग घेतलेली. तर आता आला आहे पाऊस. पाऊस चालू आहे. तर असं दिसतं रूममधून पाऊस. तर मगाशी आपण ऊन बघितलं, आता हा पाऊस. पाऊस चालू आहे. होमवर्क करणारे फिरायला गेलेले आहेत. जागा रिकामी आहे.
तर आता मी तुम्हाला लाईटी लावून दाखवते. अंधार पडला आहे, संध्याकाळची वेळ आहे. बाथरूम आहे. खरं तर मगाशी आरसा नाही दाखवला. आरसा पण आहे. एक्झर फॅन. तर असं POP केलेलं आहे. लाइटिंग इकडे याची पण लाइटिंग आहे. वन पहिली लाईट लागली. दुसरी लाईट लागली. आता पंखा लागला. ही लाईट लागली इकडची. तर अशा पद्धतीने आपण लाइटिंग लावलेली आहे. सगळ्या लाईटी नाही लावल्या मी सोबत, कारण आहे ना बाहेर मोठे स्ट्रीट लाईट लावलेले आहेत ना, त्यातली एखादी चालू राहायला नको वरती गच्चीवरती. तर पाऊस आहे रूममधून असा दिसतो. तर अशा प्रकारे आमचा हा वरचा रूम आहे. तर तुम्हाला आमचा रूम कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि भविष्यामध्ये तुम्हीही अशाच पद्धतीने शेतामध्ये घर बनवून त्याचा आनंद घ्या. आणि घर बनवल्यानंतर एक कोपरा असा ठेवा की तिथं आपण जाऊन सुखाने बसू शकतो, आराम करू शकतो. तर आपल्यासाठी ती जागा राखीव ठेवा. आणि खूप छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावरती. शेती आहे बाजूने म्हणजे शेतामध्येच आहे. हवा आहे, पाणी आहे, पाऊस चालू आहे, थंड वातावरण आहे. तर अशा पद्धतीने मी प्रयत्न छोटासा केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे पुढची जी व्हिडिओ येईल चांगली अशाच पद्धतीने ती तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.